नमस्कार, फूड ऑफ माय होम्स किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर महाशिवरात्री झाली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आहे ना देवाला नैवेद्य दाखवूनच उपवास सोडायचा असतो आणि त्या दिवशी आहे ना आमच्याकडे स्पेशल म्हणजे शिराच बनवतात। म्हणजे शिरापुरीचा नैवेद्य महादेवाला कुठल्याही पूजेमध्ये आहे ना शिरापुरीचाच नैवेद्य बनवतात। आणि मी सुद्धा इथे गुळाचा शिरा बनवला होता। शिमला मिरचीची खूप छान अशी भाजी बनवली होती आणि बटाट्याची भाजी बनवली होती, वरण भात आणि मुगाचा पापड आणि दह्यातला कांदा, सिंपल स्वयंपाक बनवला होता, खूप टेस्टी। तर व्हिडिओ त्या दिवशीच्या स्वयंपाकाचा आहे पण मध्ये वेळच मिळाला नाही, त्याच्यामुळे मी आज अपलोड करत आहे। तर मी काय केलं होतं ना, सर्वात आधी वरण भाताचा कुकर लावून घेतला आणि त्याच्यावरतीच मी इथं 2 बटाटे उकडायला घालून दिले, म्हणजे बटाटा भाजी बनवणार होते त्याच्यामुळे। त्यानंतर शिमला मिरचीची भाजी बनवली होती, तर 3 शिमला घेतल्या होत्या आणि एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला होता। शिमला मिरचीला तुम्ही काय म्हणता मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे कोणी ढोबू मिरची वगैरे म्हणतात ना तसं। तर कांदा बघा इथं मी मोठा मोठा कट करून घेतला। त्यानंतर ह्याच्या कांद्यातल्या आहे ना मोठ्या पेटल्स आणि छोट्या पेटल्स बाजूला केल्या। आणि तुम्हाला सांगते हा कांदा आहे ना खूपच तिखट होता, मला फार डोळ्यातून पाणी येत होतं। त्यामुळे मी काय केलं ना, हा कांदा कट केल्यावर आहे ना ह्याच्या मोठ्या पेटल सगळ्यात आधी पाण्यामध्ये घातल्या, म्हणजे डोळ्यातून पाणी येणं थांबायला पाहिजे म्हणून। त्यानंतर ह्या बघा छोट्या ज्या होत्या ना त्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्या, त्याचं वाटण करायचं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये टाकल्या। त्यानंतर इथं मोठ्या आकाराचा एक टोमॅटो घेतला, शिमला मिरची बाजूलाच राहू दिली मी चिरायची, म्हटलं सगळ्यात आधी आहे ना ह्या कांद्याचं काम करून घेऊया, कारण कांदा फार रडवत होता मला। तर टोमॅटो तिथं मोठा मोठा कट करून घेतला, टोमॅटोची सुद्धा आपल्याला प्युरी काढायची आहे। आणि इथं बघा कांद्यासोबतच मी इथं 4-5 लसणाच्या बाकड्या, एक मोठा अद्रकचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर घातली याच्यामध्ये आणि 1 चमचा आहे ना इथं मी खसखस घेतली। त्यानंतर बघा ह्याच्यामध्येच आहे ना आपल्याला इथं मी 7-8 काजूच्या बिया घेतल्या आणि इथं चमचाभर जिरे, ह्याचं आहे ना थोडं पाणी घालायचं आपल्याला ह्या वाटणमध्ये आणि ह्याचं मिक्सरला एकदम बारीक असं वाटण काढून घ्यायचं। त्यानंतर बघा आता मी मिरच्या कट करायला घेतल्या, तर मिरच्या सुद्धा आहे ना आपल्याला जसं आपण कांदा कट केला ना त्याच शेपमध्ये थोडाफार कट करायचा आहे आणि ह्याच्यातल्या बिया सगळ्या बाजूला काढून घ्यायच्या, म्हणजे ह्या बिया जर राहिल्यात ना तर भाजी थोडी स्पायसी होते आणि किती म्हटलं तरी थोड्याफार बिया राहतातच। मी ह्या कांद्यासोबतच ह्या शिमला मिरच्यासुद्धा ह्याच्यामध्ये टाकून धुवून घेतल्या, ह्या बघा थोड्याफार बिया आहेतच ह्याच्यामध्ये, त्या निघून जातील म्हणा। त्यानंतर इथे बघा कढईमध्ये मी इथं चमचाभर तेल घातलं, तेल छान गरम होऊ द्यायचं। त्याच्यामध्ये ज्या आपल्या मिरच्या आणि कांदे आहेत ना ते आपण ह्याच्यामध्ये असे थोडे असे परतून घ्यायचे आहेत। फुल पॉवर करायचा गॅसचा आणि फुल पॉवरवरती आहे ना 1 ते 2 मिनिटं ह्या मिरच्या आणि कांदे आपल्याला परतून घ्यायचे। आधी परतून घेतल्यामुळे आहे ना ह्या भाजीला खूप छान फ्लेवर येतो ह्याचा। मसाल्यांच्या भाजीमध्ये थोडंसं असं परतून घेतल्या भाज्या आधी की त्याचा भाजीला खूप छान टेस्ट येतो। त्यानंतर आता याच कढईमध्ये मी भाजी बनवायला घेणार आहे, तर ह्याच्यामध्ये आहे ना आपल्याला लागेल तितकं भाजीला एकदाच तेल घालून घ्यायचं। त्यानंतर बघा ह्या तेलामध्ये मी इथं जिरं मोहरी घातलं, जिरं मोहरी छान तडतडू द्यायचं। त्यानंतर आहे ना आपण जे मिक्सरला वाटण केलं होतं ना आपलं कोथिंबिरी, काजू, अद्रक आणि लसूण वगैरे, ते वाटण मी ह्याच्यामध्ये घातलं। कोथिंबीर थोडी जास्त घातली होती ना म्हणून ह्या वाटणला मस्त ग्रीन असा कलर आलाय। आणि हे वाटण छान असं मस्त तेलामध्ये परतून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। हे बघा इथं वाटण छान परतून झालं होतं। त्यानंतर ह्याच्यामध्ये मी आपले जे सुके मसाले असतात ना ते घातले, हळद, लाल तिखट आणि धना पावडर, ह्याच्या व्यतिरिक्त मी काही कुठले सुके मसाले घातले नाही, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये घालू शकता। त्यानंतर आहे ना हे छान असं मस्त परतून घ्यायचे मसाले ह्याच्यामध्ये आणि हे सुके मसाले परतून झाले की त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी घालायची आहे। एकच टोमॅटो घेतला होता मी, मोठ्या आकाराचा टोमॅटो होता आणि कच्चाच टोमॅटो, त्याची प्युरी काढून आहे ना मस्त ह्याच मसाल्यामध्ये मी इथं हे प्युरीसुद्धा परतून घेणार आहे। छान तेल सुटेपर्यंत हा सगळा मसाला मस्त परतून घ्यायचा। हा बघा छान इथं तेल सुटायला लागलं आहे आता। त्यानंतर ह्याच्यामध्ये जे आपले तळलेले मिरचे आणि कांदे होते ना ते मी याच्यामध्ये घातलं। त्यानंतर इथं बघा चवीपुरतं मीठ घातलंय आणि मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून आहे ना ह्याच्यामध्ये भाजीमध्ये थोडं पाणी घातलं, म्हणजे आपल्याला पाहिजे तितकं आपण गाढा पातळ असा रस्सा बनवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला ही भाजी आहे ना छान मस्त असे 5-7 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायची। मिरच्या आणि कांदे आधीच परतले होते ना त्यामुळे काही जास्त वेळ लागत नाही। हे बघा भाजी छान इथं शिजत आली होती। त्यानंतर आहे ना ही बघा मस्त उकळली होती अशी भाजी।
त्यानंतर याच्यामध्ये बघा इथे मी चिमूटभर गडीसाखर घातली आणि 1 चमचा गरम मसाला. मला वरती गडीसाखर सापडली म्हणून मी गडीसाखरच घातली, तर साधी साखर घातली तरीसुद्धा चालते. भाजीला छान एकदा मिक्स करून घेतली आणि परत ही भाजी 2 ते 3 मिनिटे शिजवली. त्यानंतर आता बघा पुरी बनवणार होती, तर पुरीचं पीठ भिजवायला घेतलं होतं मी. तर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं. त्यानंतर इथे बघा मी इथं जवळजवळ अर्धी वाटी आहे ना रवा घेतला आहे. रव्याने काय होतात ना, पुऱ्या मस्त अशा क्रिस्पी होतात आणि खूप छान चव लागते त्याची. आणि इथं मी त्यानंतर गव्हाचं पीठ घेतलं. जेवढं आपलं पुरी बनवायला लागेल ना तेवढ्या अंदाजाने इथं मी गव्हाचं पीठ घेतले आणि ह्याच्यामध्ये आहे ना 2 ते 3 चमचे तेल घालायचे आपल्याला. रवा घातल्यामुळं काय होतं ना, पुरी मस्त आपली क्रिस्पी होते आणि त्याला खूप छान अशी टेस्ट येते. त्यानंतर आहे ना सगळं आपल्याला हे पीठ आहे ना थोडं थोडं पाणी घालून याचा मीडियम घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे. हा बघा जसा आपण चपातीला बनवतो ना तसा. आणि आता 15 मिनिटे तरी हा कणकेचा गोळा आपल्याला रेस्ट करायला ठेवायचा आहे. त्याच्यानंतरच पुऱ्या घ्यायच्या बनवायला. इथे बघा भाजी शिजली होती आणि हे बघा किती छान कलर आला आहे भाजीला आणि टेस्टसुद्धा खूप भारी झाली होती. मस्त ह्याला बघा खूप छान भाजी दिसत आहे. त्यानंतर आहे ना इथं मी भाजीला तडका बनवत आहे. त्यासाठी बघा इथे छोट्या पातेल्यामध्ये इथे चमचाभर तेल घातलं. याच्यामध्ये लाल सुकी मिरची घातली आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या अशा उभ्या चिरून घातल्या होत्या मी. ह्या मिरच्या आणि लसूण आधी परतून घ्यायचा मस्त. हा बघा पूर्ण असा तळून घ्यायचा ह्या तेलामध्ये. त्यानंतर काय करायचं ना, आता हे तेल छान गरमच आहे, तर इथे मी आहे ना थोडंसं पाव चमचा एवढं लाल तिखट घालणार आहे आणि गॅस बंद करून द्यायची आता, नाहीतर तिखट लगेच तळलं जातं. हे बघा असं ह्याला हलवून घ्यायचं म्हणजे ते असं. आता हा तडका आपण भाजीवर घातला आणि ह्या तळलेल्या लसणाच्या पाकळ्यामुळं आणि ह्या लाल तिखटामुळं काय होतं ना, भाजी अशी तिखट खूप बनत नाही पण त्याला स्पायसीनेस येतो. खूप छान असा फ्लेवर येतो एक लसणाच्या पाकळ्यांचा आणि मिरचीचा. आमच्याकडे तिखट कमी खातात म्हणून हे असं वर घातलं की ह्यानी भाजी जास्त तिखट होत नाही आणि खूप टेस्टी भाजी झाली होती. इथं मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातली ह्याच्यावर हिरवीगार. तुम्ही बघू शकता इथं भाजी खूप छान दिसत आहे. त्यानंतर झाकून ठेवली मी, भाजी बाजूला ठेवून दिली. आता बनवायला घेणार आहे मी प्रसादाचा शिरा. तर इथे बघा मी एक कढई ठेवली गॅसवर, त्यामध्ये आपलं तूप घातलं. आता प्रसादाचा शिरा बनवायचा होता म्हणून मी इथं गाईचंच तूप वापरलं आहे. गाईचं तूप घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये आहे ना मी इथं वाटीभर रवा घातला आणि इथे बघा सोबतच आहे ना मी इथं 1 चमचाभर आहे ना आपलं बेसन पीठ घेतलं. बेसन पिठाने काय होतं ना, आपल्या शिऱ्याला कुठलाही हलवा वगैरे बनवायचा आहे ना, तुम्ही रव्यामध्ये थोडं चमचाभर असं बेसन पीठ घालायचं, त्याने शिऱ्याला खूप छान टेस्ट येते. तर इथे बघा मी इथं साईडला आहे ना पाणी उकळत ठेवलं आहे. आता स्टीलचं पातेलं घेतलं इकडे मी आणि 1.5 ग्लास पाणी घातलं त्याच्यामध्ये. आणि इथं मी गुळाचे मोठे 2 गडे घातले. आपल्याला किती गोड फिक्कट पाहिजे त्यानुसार आपण गुळ इथं घालायचा. ह्याच्यामध्येच आहे ना 2 वेलच्या मी फोडून घालून दिल्या. वेलची पावडरसुद्धा घालू शकता. मी अशाच वेलच्या फोडून घातल्या आणि ते गुळाचं पाणी छान उकळायला ठेवून दिलं. आणि इकडे बघा हा रवा आणि हे थोडं बेसन पीठ जे घातलं होतं ना, हे सुद्धा छान असं मस्त भाजत आलं होतं. त्यानंतर आहे ना इथे मध्ये गॅस लागतो म्हणून मी काय केलं ना, रवा सगळा बाजूला करून तिथे मध्ये जागा बनवली. त्यामध्ये चमचाभर तूप घातलं आणि त्यामध्ये जे आपले सुखे ड्रायफ्रूट्स होते ना आपले, ते सगळे मी ह्याच्यामध्ये घातले. तर इथे मी आहे ना काजू, बदाम, मनुके, थोडीशी चारोळी घेतली होती आणि थोडेसे सुक्या नारळाचे काप घेतले होते. आणि हे सगळे ड्रायफ्रूट्स आहे ना आपल्याला ह्या तुपामध्ये असे तळून घ्यायचे. मध्यभागी आधी नुसतेच तळायचे, मध्यभागी गॅस लागतोच आपला, त्याच्यामुळे हे एका कामात 2 कामं होऊन जातात. आणि सगळे ड्रायफ्रूट्स तळून झाल्यावर मी परत ह्या रव्यासोबत आहे ना सगळे ड्रायफ्रूट्स मिक्स करून परत ह्याला 1-2 मिनटापर्यंत असं भाजून घेतलं मस्त. त्यानंतर आता इथं पाणी उकळलं होतं. आता काय करायचं ना, गॅस कमी करायचा, कारण पाणी आपलं उकळतं होतं आणि त्याच्यात जर आपण एकदम हा रवा घातला ना तर ते उतू येईल. त्याच्यामुळे गॅस कमी करायचा आणि थोडं थोडं करून मिक्स करत जायचं आणि थोडा थोडा करून हा पूर्ण रवा ह्या गुळाच्या पाण्यामध्ये घालायचा. अशा पद्धतीने शिरा खूपच टेस्टी बनतो. त्यानंतर काय करायचं ना, आपल्याला गॅस कमी करून आहे ना हा शिरा आपल्याला 5 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचा. गरम पाणी होतं ना ते उकळलेलं, त्यामुळे शिरा पटकन शिजला जातो. शिरा शिजायला अजिबात वेळ लागत नाही आणि हा खूप टेस्टी हा आपला प्रसादाचा शिरा इथं तयार आहे. बघा कडेला तूपसुद्धा सुटायला होतं. त्यानंतर आता मी इथं भजी बनवायला घेणार आहे. तर ही भजी खूपच सोपी भजी बनवत आहे. म्हणजे काय होतं ना, सणाचा स्वयंपाक करायचा असला की त्या दिवशी खूप गडबड होते, लई सोपस्कार करत बसत नाही. त्यामुळे मी इथं शॉर्टकटमध्ये आहे ना
ही बटाटा भजी बनवली आणि आमच्या लहान मुलांना तर ही भजी खूपच आवडतात। मी काय केलं ना, फक्त लाल तिखट आणि मीठ याच्यामध्ये घातलं, हळद घातली आणि जिरं मोहरी घातलं, थोडासा ओवा आणि थोडेसे तीळ घातले। त्यानंतर बेसन पीठ, आपली हिरवी चिरलेली कोथिंबीर घातली आणि 2 उकडलेले बटाटे घालून आहे ना ह्याचं छान असं पीठ भिजवून घेतलं। आणि हे बघा थोडं थोडं पाणी घालून ह्याचं मीडियम घट्ट असं पीठ भिजवलं, लय पातळ नाही आणि लय गाढंसुद्धा नाही। त्यानंतर ह्याची मस्त अशी भजी तळून घेतली आणि तुम्हाला सांगते घाईच्या गडबडीमध्ये ही भजी आहे ना एकदम सोप्या पद्धतीने बनतात आणि झटपट बनतात। त्याच्यामुळे ना सणाच्या वेळेला मी ही अशी भजी बनवत असते। आणि भजी बनवताना काय करायचं ना, कधी बेसन पीठ आधी भिजवून ठेवायचं नाही। त्याच्यामुळे काय होतं, आपण आधी भिजवून ठेवलं ना की एक तर ते तेल जास्त ॲब्झॉर्ब करतात आणि वेळेवर भिजवायचं आणि वेळेवरच तळायचे। त्याने काय होतात, ते तेल आहे ना कमी ॲब्झॉर्ब करतात। आणि ही बघा खूप छान ही भजी लागतात, एकदम सोपी पद्धत आहे आपली। त्यानंतर बघा सोबतच इथे मी मुगाचे पापडसुद्धा तळून घेतले होते। त्यानंतर आता इथे मी जो दह्यातला कांदा बनवला होता तो कांदा बनवत आहे। तर इथे बघा 4-5 चमचे दही घेतलं, त्यामध्ये चिमूटभर कोथिंबीर घातली आणि उभा चिरलेला कांदा आहे ना असा हाताने सुट्टा करून घातला। असा सुट्टा करून घ्यायचा कांद्याच्या पाकळ्या सगळ्या। त्यानंतर याच्यामध्ये बघा जिरे पावडर घातलं, काळी मिरी पावडर घातलं, चवीपुरतं मीठ घातलं आणि चिमूटभर साखर घातली। त्यानंतर हे ना हे सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये काही असं वेगळं लाल मिरची किंवा आपली तिखट वगैरे असला काही प्रकार नाही घातला। तुम्ही रोजच्या जेवणाला सुद्धा ह्या दह्यातला कांदा बनवू शकता। खूप छान हा तोंडी लावायला दह्यातला कांदा बनतो। त्यानंतर इथे बघा मी पुरीचं पीठ छान मुरलं गेलं होतं आणि ह्याच्या छोट्या छोट्या अशा मीडियम आकाराच्या पुऱ्या लाटून मस्त तळून घेतल्या होत्या। इथे तुम्ही बघू शकता पुऱ्या खूप छान फुगल्या आहेत आणि ह्याला क्रिस्पीनेस बघा, वरूनच इथं पापडी आल्यासारखं झालंय मस्त त्या पुरीला। हे बघा खूप छान ह्या पुऱ्या लागतात। सगळ्या पुऱ्या इथे तळून झाल्या होत्या आणि बाकी सगळा स्वयंपाकही झाला होता। तर बघा खूपच छान असा हा आपला गुळाचा शिरा आहे, पुरी आहे आणि मस्त बटाटा भजी आहे। त्यानंतर शिमला मिरचीची खूप टेस्टी भाजी, पापड आणि दह्यातला कांदा। इथे वरण भात सिंपलच बनवला होता, त्याच्यावर मी इथे तुपाची धार घातली होती। आणि बघा सगळा साधा सोपा आपला स्वयंपाक तयार आहे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। सगळ्या रेसिपीज ट्राय करून बघा, अतिशय सोपी आहे। आणि व्हिडिओमधलं थोडं जरी काही आवडलं असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा, कारण की त्याने मला खूप खूप मोटिवेशन मिळतं। चला तोपर्यंत बाय बाय, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।